नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी पालकचे पराठे। सगळ्यात आधी आपण पालक धुवून घेऊया। पालक 2-3 पाण्याने धुवायची। स्वच्छ पालक धुवून घेतली, याच्यामध्ये माती असते थोडी थोडी लागलेली, ते काढून घ्यायची, पूर्ण स्वच्छ धुवायची। मी 2-3 पाण्याने पालक धुतलेली आहे। आता आपण गॅस ऑन करून पालकला बॉईल करून घेऊया। त्याकरता मी कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये 1 तांबे पाणी टाकायचं। पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण पालक टाकून घेऊया। पालक टाकून त्याला चांगल्यापैकी मिक्स करूया पालकला। आणि आता गॅस बंद करूया। 2 मिनिटं असं सोडून देऊ पालकला। 2 मिनिटं झालेले आहेत। पालक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। पालक थंडी झाली ना की मिक्सरच्या भांड्यामध्ये हिला बारीक करून घेऊया आपण। मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण पालक टाकून मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला बारीक करून झालेली आहे पालक। मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। मिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर जे पालक आपण बारीक केली होती ना, ते पण टाकून घ्यायचे याच्यामध्ये। आता पिठाला चांगलं मळून घेऊया आपण। पीठ मळून झालेलं आहे। पीठ आपलं मुरलेलं आहे, बघू शकता। आता आपण पराठे करायला घेऊया। मी गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावरती आपण आता तवा ठेवून घेऊया। मी आता पराठे बनवत आहे। बघू शकता। त्याच्यावरती वरून तूप लावायचं। आता आपण पराठा लाटून घेऊया। पराठा लाटून झालेला आहे, त्याला आता आपण तव्यावर टाकून घेऊया। त्याला आता आपण पलटी करून घेऊया। वरतून ते तूप लावून घ्यायचं असं। बघू शकता पराठा असा झालेला आहे। छान भाजून घ्यायचा पराठ्याला। बघू शकता असा पराठा झालेला आहे। सर्व पराठे असेच बनवून घ्यायचे। पराठे बनवणं झालेले आहेत, बघू शकता असे मऊ लुसलुशीत होतात। दही आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा पाट्यावर वाटलेला